एकादशी करताय आणि उपवास आहे तुम्हाला, तर मग ही उपवासाची खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर एक पातेलं घेतलाय आणि त्यात आपण टाकलंय 2 चमचे साजूक तूप आणि त्यात आपण आता घालतोय मखाणे. जवळपास 1 वाटी मखाणे, मोठी वाटी मखाणे घेतले आहेत आणि ते छान मस्त भाजून घेऊया तुपात. आणि त्यात आता आपण आणखीन हेल्दी याला बनवणार आहोत. तर 5 ते 6 मी काजू घेतले आणि 5 ते 6 बदाम घेतले आहेत. त्यासुद्धा फ्राय करून घेऊया. खरं तर ही खीर आपण जेव्हा एकादशीच्या दिवशी देवाला काय नैवेद्य दाखवावा, हा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये असतो. तर तो सुद्धा प्रश्न ही खीर सॉल्व्ह करून टाकेल आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ही खीर चांगली आहे. तर इथे मखाणे आणि ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत आणि थोडेसे मी साईडला काढून ठेवले आहेत. आणि आता आपण खिरीची प्रोसेस करूया. तर सगळ्यात पहिले आपण सगळं जे हे भाजून घेतलेलं आहे ते बारीक करून घेणार आहोत मिक्सरला. आणि आता मखाणे आणि आपले ड्रायफ्रुट्स छान जाडसर असे भाजून बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्याच पातेल्यात आता आपण अर्धा लिटर दूध टाकणार आहोत आणि हे दूध जे आहे ते छान उकळू देणार आहोत. आणि यात आपण अर्धा लिटर घेतला आहे तर एक छोटी वाटी आपण साखर घालणार आहोत. गोड तुमच्या हिशोबाने तुम्ही करायचं आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त साखर घालू शकता आणि कमी गोड आवडत असेल तर कमी साखर घालू शकता. आणि आता छान ढवळायचं आहे आपल्याला आणि एक मस्त उकळ येऊ द्यायची आहे. तर बघा छान उकळसुद्धा आलेली आहे या दुधाला. आणि आता आपण यात घालतोय जी आपण पावडर तयार केली होती मखाना आणि ड्रायफ्रूटची, ती सुद्धा घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या गुठळ्या होणार नाहीत आणि आपली खीर छान घट्टसर अशी मस्त अशी खीर तयार होईल. आता यात काय काय घालायचं तर ते बघूया आपण. साखर तर आपण पूर्वीच घातलेली आहे दूध उकळताना. आणि आता आपण आपलं खिरीचं जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते सुद्धा घातलं आहे. आपण आता छोटे छोटे इन्ग्रेडियंट राहिले आहेत ते टाकणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण टाकणार आहोत इथे वेलची पूड. अगदी याने छान सुवाससुद्धा येतो आणि मस्तसुद्धा लागते खीर. आणि आता वेलची पूड टाकल्यावर आपण जे मखाणे आणि जे ड्रायफ्रूट बाजूला काढून ठेवले होते तर आपण मखाणेसुद्धा यात घालणार आहोत, अख्खे मखाणे. आणि यात आपण जे ड्रायफ्रूट केले आहेत ते सुद्धा घालून घेऊया. तर हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतले मी, थोडेसे फ्राय केलेले सुद्धा आहेत हे आणि बारीक करून सुद्धा घेतले थोडेसे. आणि हे टाकून घेऊया आणि मखाणेसुद्धा टाकून घेऊया. तर ही आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशी तुमची जी खीर आहे ती रेडी झालेली आहे. देवाला नैवेद्य सुद्धा याचा तुम्ही दाखवू शकता आणि सोबतच आरोग्यासाठी बेनिफिशियल आहे ही. तर ही खीर तुम्ही सुद्धा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.